नमस्कार, मी तुमचा होस्ट आणि दोस्त मिस्टर डीजे. विचार विमाच्या राजकीय रिव्ह्यूच्या भागात मनापासून स्वागत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी खूप महत्त्वाची माहिती. myNeta.info ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमच्या उमेदवाराची संपत्ती पाहू शकता. त्यांच्यावर असलेल्या केसेस, FIR, त्याचबरोबर त्यांची ॲसेट, लायबिलिटी या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या वेबसाईटवर मिळून जातील. नेत्याचा व्यवसाय कुठला हेही पाहू शकता, जेणेकरून आपल्या नेत्याने जनतेचा विकास जोरात केला की स्वतःचा हेही कळून जाईल. चला आता विषयावर येऊ. अतिशय फेमस न्यूज चॅनलवाले सुद्धा किती क्लिष्ट पद्धतीत आपल्यासमोर बातमी ठेवून गैरसमज पसरवतात याचा एक गमतीदार नमुना तुमच्यासमोर ठेवतो. ह्या मॅडम गडकरींच्या संपत्तीविषयी माहिती देतात. मंत्री नितीन गडकरींची संपत्ती किती आहे तुम्हाला माहिती आहे का? 2024 मध्ये हा आकडा तब्बल 2,57,77,046 इतका झालाय. सांगतात फक्त 2.5 कोटीच्या आसपास नितीनजी यांची संपत्ती आहे. हे शक्य आहे का? संपत्ती म्हणजे त्यात जमीन, सोनं, एफडी, गाड्या, घर अशा अनेक गोष्टी येतात. तसं बघायला गेलं तर ही संपत्ती फक्त पुणे मुंबईमधल्या सर्वसामान्य माणसाची ती असते. त्यात हे केंद्रीय मंत्री आणि पंतप्रधान पदाचे एकदम तगडे उमेदवार. असो, पिक्चर अभी बहुत बाकी है मेरे दोस्त. पुढे तर आणखी गंमत आहे. ह्या मॅडम 2.5 कोटीचा हिशोब कसा घालतात ते बघा. 2024 मध्ये हा आकडा तब्बल 2,57,77,046 इतका झालाय. यात 27,050 रुपयांची रोकड, 65,10,300 रुपयांचे बँक डिपॉझिट्स, 38,50,396 रुपयांची गुंतवणूक, 45,94,843 रुपयांची वाहने, 56,01,757 रुपयांच्या दागिन्यांचा समावेश आहे. 1,57,41,41,000ची धापेवाडा येथे 15 एकर शेतजमीन, वरळीमधल्या 4,95,00,000 चालू बाजार मूल्य असलेला फ्लॅट, धापेवाडामध्ये 1,28,32,000चे वडलोपार्जित घर, उपाध्ये मार्गे येथील 5,14,00,000चे घर या सर्वांचा समावेश आहे. आता हे गणित भारी आहे ना. या 2.5 कोटीमध्ये 4,95,00,000चा फ्लॅट वगैरे यांचा कसा समावेश असू शकतो? या एका व्हिडिओ मागे रिसर्च टीम, स्क्रिप्ट रायटर, स्वतः दिसणाऱ्या मॅडम, कॅमेरामन, एडिटर, सोशल मीडिया कोऑर्डिनेटर इतके सगळे घटक असतात. आणि ह्यांच्या इतक्या मोठ्या टीममधून एकालाही ही बेसिक चूक कळू नये म्हणजे आश्चर्यच. पण खरं सांगायचं तर त्यांची माहिती बरोबर असू शकते. मी पुढे नीट एक्सप्लेन करतोच, पण तुम्हाला खरंच जर गडकरी साहेबांच्या संपत्तीत इंटरेस्ट असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तिथे तुम्हाला ते सविस्तर कळेलच. म्हणजे अगदी गाडी कुठली आहे वगैरे इथपासून सगळं तिथे कळून जातं. सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करताना त्या म्हणतात की नितीनजी गडकरी यांची संपत्ती किती आहे माहीत आहे का? नितीन गडकरींची संपत्ती किती आहे तुम्हाला माहिती आहे का? आणि पुढे सांगताना त्या संपत्ती न सांगता चलसंपत्ती सांगतात. किती आहे तुम्हाला माहिती आहे का? 2019 साली 1,61,37,851 रुपयांची चलसंपत्ती होती. 2024 मध्ये हा आकडा तब्बल 2,57,77,046 इतका झालाय. मी म्हणतो संपत्तीचा आकडा सरळ उपलब्ध असताना कन्फ्यूज होईल अशा टर्म वापरायच्याच कशाला? आता त्यांनी घुसवलं आहेच तर वरच्यावर मी सुद्धा माहिती देतो. चलसंपत्ती म्हणजे त्याला करंट ॲसेट्स म्हणतात. म्हणजे जी संपत्ती कमी कालावधीत कॅशमध्ये कन्व्हर्ट करता येऊ शकते अशी संपत्ती. बरं, त्यांनी पुढे मग त्यात घरातली कॅश, एफडी, सोनं वगैरे हे सांगितलं ते बरोबर. इथपर्यंत ठीक होतं. पण ह्याच व्हिडिओमध्ये त्यांच्या बंगल्याची वगैरे माहिती दिल्यामुळे सगळं गणित फिसकटलं. यात म्हणजेच चलसंपत्तीत बंगले वगैरे यांचा समावेश आहे असं बोलल्यामुळे ते 100% चूकच ठरलं. पण तिथे व्हिडिओ नीट पाहिला तर कळतंय की तिथे काहीतरी एडिट करून कंटेंट कट केलं आहे, पण जे प्रॉपर गणलं आहे. असो, पण एक साधी सरळ गोष्ट असताना ती असंबद्ध, अर्धवट तुकडे करून मांडण्यापेक्षा सरळ सोपं सांगायला काय हरकत होती? बरं, सांगायचं तर नीट सांगायचं ना. त्यांच्या कॉमेंटमध्ये बघितलं तरी कळेल की खरंच गैरसमज झाले आहेत. असो, त्यानिमित्ताने आपल्याला सुद्धा काही गोष्टी कळल्या. जसं की आपल्या उमेदवाराची पूर्ण कुंडली आपण पाहू शकतो. सोबत संपत्ती आणि चलसंपत्ती यात फरक असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण बोलताना समोरच्याला नीट कळेल असं बोलावं, जेणेकरून गैरसमज होणार नाहीत. आपण असेच नेहमी पुन्हा वेगवेगळ्या विषयावर भेटत राहूच. धन्यवाद.